नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवा द ऑफिसर YPMच्या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जे दैनंदिन चालू घडामोडी आपण गेले 2 दिवस झाला अभ्यासतोय. आजच्या भागात काही महत्त्वाच्या घडामोडींचा या ठिकाणी थोडक्यात आढावा घेणार आहोतच. याचबरोबर तुमचे काही क्वेश्चन असतील तर मित्रांनो विचारत चला. आणि यानंतर म्हणजे जे काही सेशन होत आहेत लक्षात घ्या, पुढील काळामध्ये त्याच्यावरती काही क्वेश्चन आपण या ठिकाणी घेणार आहोत. जे कोणी रेग्युलरली सेशन आपले अटेंड करतायत त्यांच्यासाठी फक्त या सूचना महत्त्वाच्या की हे सर्व नोट्स व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करत चला आणि आपण सराव प्रश्नांच्या माध्यमातून त्याचा अधिक सराव देखील त्या ठिकाणी करून घेणार आहोत. तर आजच्या भागाला लगेच स्टार्ट करूया. आपण येणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी असतील. काल आपण दोन ते तीन टॉपिक पाहिले. आजच्या भागात शॉर्टमध्ये आपण ते पाहतोय, म्हणजे रोजच्या 2-3 टॉपिकच्या माध्यमातून आपण ते पुढे जातोय. तर दैनंदिन चालू घडामोडीचा मात्र आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. तर सर्वांनी ते व्यवस्थित अभ्यासत चला आणि त्याचं रिव्हिजन देखील करत चला. तर नुकताच एक मोठा उत्सव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्वत्र उत्साहात महाराष्ट्रभर साजरा केला जातो. तो म्हणजे गणेश उत्सव. आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या द ऑफिसरच्या सर्व टीमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या काळामध्ये तुमचे जे काही तुम्ही स्वप्न मित्रांनो पाहिलेले आहेत तर ते सर्व त्या ठिकाणी पूर्ण व्हावीत हीच आपण गणेशाच्या चरणी प्रार्थना करू. आणि त्यानंतर आपण आजच्या या चालू घडामोडीला स्टार्ट करूया. यस, पुन्हा एकदा सर्वांना गणेश चतुर्थीच्या द ऑफिसरच्या टीमच्या वतीने सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे संघटनांच्या बाबतीत तुम्हाला मी आंतरराष्ट्रीय जे काही समिट आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ते काही संघटना संस्था जे आहेत त्यांच्या समिट या ठिकाणी पार पडतात त्याबद्दल आपल्या परीक्षेमध्ये साधारण ठिकाणांच्या बाबतीत विचारलं जाऊ शकतं, किंवा त्या ज्या काही समिट असतात इंटरनॅशनल समिट तर त्याविषयीचे ठिकाण कितवी समिट आहे आणि त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी ती आयोजित म्हणजे ठिकाणाबरोबरच कोणत्या म्हणजे वर्षी ती कोणती समिट आयोजित केली गेली हे आपल्याला सविस्तर माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्याचे काही बारकावे जे परीक्षाभिमुख म्हणून आपण या ठिकाणी नोट करणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं G7 गटाच्या परिषदेविषयी माहिती घेतली होती. यानंतर काही महत्त्वाचे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, आपल्या परीक्षेकरिता आंतरराष्ट्रीय घडामोडी ह्या टॉपिक अभ्यासत असताना त्यामध्ये फक्त त्या समिट विषयी काही प्रमुख समिट G7 ब्रिक्स राष्ट्रांची परिषद, त्यानंतर क्वाड गट आहेच, नंतर G20 गट आहे, बिमस्टेक, तर याबद्दल किंवा जागतिक हवामान बदल परिषद असे 5 ते 7 समिट आहेत. त्याबद्दल परीक्षेमध्ये ठिकाणाविषयी प्रामुख्याने विचारलं जातं. त्याच धर्तीवरती आपण तो टॉपिक व्यवस्थितरित्या अभ्यासतोय. लास्ट लेक्चरमध्ये G7 बद्दल झालं. यानंतर 2025ची नुकतीच ब्रिक्स राष्ट्रांची परिषद 17वी परिषद जी आहे ब्राझील या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती. ही काही राष्ट्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, म्हणजे सदस्य राष्ट्र हे पुढे आपण जाणून घेणार आहोतच. काही राष्ट्र त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले होते. त्या वतीने यावेळेस 2025ची जी परिषद आहे तर रिओ दी जानेरो ब्राझीलमधील रिओ दी जानेरो या ठिकाणी ती आयोजित करण्यात आली होती. एकूणच परिषदेबद्दल थोडक्यात माहिती देतो आणि पुढे आपण या परिषदेबद्दल परीक्षाभिमुख जे आहे तर सर्व ते नोट करून घेऊया. तर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा गट निर्माण व्हावा याकरिता 2001 या वर्षी ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जिम ओनेल यांनी ब्रिक नावाचा, पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो, ब्रिक नावाचा हा शब्द प्रयोग केला होता. BRIC ब्राझील, B फॉर R फॉर रशिया, त्यानंतर I फॉर इंडिया आणि C फॉर चायना असाच BRIC या नावाने हा गट उदयास यावा, स्थापन व्हावा असं त्या ठिकाणी त्यासाठी त्यांनी एक शब्द प्रयोग केला होता. आणि पुढं या ब्रिक नावानेच पहिली परिषद 2009 मध्ये रशिया या देशात एकतेरिनबर्ग या ठिकाणी ती आयोजित करण्यात आली होती. पुढे आपण पाहायला मिळतं या ठिकाणी ब्रिक्स झालं आणि साऊथ आफ्रिका त्या ठिकाणी ऍड झाला आणि 2010 पासून ब्रिक्स नावाने ही परिषद आयोजित केली जाते. यानंतर 2025 मध्ये मात्र आणखीन थोडंसं स्वरूप बदललं गेलं, म्हणजे सदस्य राष्ट्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली. तर मित्रांनो या ठिकाणांच्या व्यतिरिक्त आता परीक्षेमध्ये आपल्या आणखीन काही डिटेलमध्ये विचारलं गेलं तर ते माहिती असावं. त्याच अनुषंगाने आपण या सदस्य राष्ट्रांबद्दल नव्याने ऍड झालेल्या सदस्य राष्ट्रांबद्दल जाणून घेणार आहोत. ती कोणती राष्ट्र आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, कारण परीक्षेमध्ये साधारणपणे हा क्वेश्चन तिथे असणार आहे की नव्याने समावेश झालेल्या कोणत्या राष्ट्रांचा समावेश ब्रिक्स गटात होत नाही, किंवा ब्रिक्स गटांचे जे काही सुरुवातीचे राष्ट्र आहेत त्यानुसार त्यामध्ये कोणत्या राष्ट्रांचा समावेश होतो अशा स्वरूपाचा एक प्रश्न आला तर आद्य अक्षरावर जे पहिल्यांदा ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका, ब्रिक्स हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याबद्दल सविस्तर असा थोडं म्हणजे आढावा आपण या ठिकाणी घेऊ. जो परीक्षेसाठी एखादा दुसरा प्रश्न या टॉपिक वरती त्यांनी विचारलाच तर आपल्याला त्याचं उत्तर आपल्याकडे असणं गरजेचं आहे. जाणून घेऊ अधिकची माहिती या ब्रिक्स संघटनेबद्दल. यस, तर ब्राझीलमध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली होती. महत्वाचं तर 2025 ब्रिक्स परिषद, त्याबद्दल सविस्तर असं नोट करून घेऊ. ब्रिक्स 2025. ओके, तर परिषद कितवी परिषद होती हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. 2025ची ही एकूणच ब्रिक्स राष्ट्रांची 17वी परिषद होती. ओके, 17वी लक्षात घ्या. 17वी परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती असाही प्रश्न असेल, त्यामुळे माहिती असावं. किंवा 2025 मध्ये
ब्रिक्स गटाची कितवी परिषद ब्राझील या देशात आयोजित करण्यात आली होती. त्यामुळेच ही आकडेवारी आपल्याला इथे परीक्षेसाठी महत्वाची ठरते. म्हणजे आकड्याच्या स्वरूपात लक्षात ठेवायचं 17वी समेट 17वी परिषद जी आहे ब्रिक्स गटाची ती 2025 मध्ये आयोजित करण्यात आली होती. तर मग कुठे हे लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. ठिकाण आपल्याला माहिती असावं. ओके, तर रिओ दी जानेरो देशाचंही नाव, त्याबरोबर त्या देशात कोणत्या ठिकाणी ती आयोजित करण्यात आली होती. पर्टिक्युलरली काही वेळेला तुम्हाला देशाचं नाव विचारलं जाऊ शकतं, अदरवाईज तुम्हाला ठिकाणाचे नाव मेन्शन केली गेली तर ते माहिती असणं गरजेचं आहे. तर रिओ दी जानेरो या ठिकाणी या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. कुठे येतं ते, तर ब्राझील देश. कोणत्या देशात म्हटलं तर लगेच आपल्याला माहिती असावं, ब्राझील या देशात ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती, 17वी परिषद. ओके, आणि रिओ दी जानेरो एक महत्वाचा भाग परीक्षेसाठी विचारला जाणारा 2025च्या परीक्षेबद्दल. त्यानंतर 16व्या समेट बद्दल विचारलं चुकून, 16वी परिषद मागची एक आपल्याला थोडंसं ऍड करू आपण. 2024 या वर्षाची ती म्हणजेच कुठे, तर कझान, मी इथे लिहितो लगेच, कझान रशियामधील कझान या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. काही वेळेला तुम्हाला 16वी परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती असाही प्रश्न असेल, आणि रिओ दी जानेरो हे पर्यायामध्ये असेल आणि कझानचा उल्लेखही नसेल आणि यापैकी नाही असाही प्रश्न आला तर तिथे आपण घाई नाही, आपल्याला माहिती असतं ब्रिक्स राष्ट्रांची परिषद यावर्षी रिओ दी जानेरो या ठिकाणी आयोजित केली गेली आणि त्यामुळे आपण ते आन्सर चूज करून मोकळं होतो. मात्र ते उत्तर आपलं नसेल, कारण त्या ठिकाणी 16वी परिषद विचारलेलं असणार आहे. म्हणून आपल्याला हे सर्व आधीचंही थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे परिषदेच्या बाबतीत. ओके, एक महत्वाचा भाग असेल ब्रिक्स राष्ट्रांची परिषद, याबद्दल माहिती घेत असताना 17वी समिट रिओ दी जानेरो ब्राझील या देशात ती आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट वन, पुढील भाग असेल या परिषदेविषयी माहिती घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचा तो म्हणजे सदस्य राष्ट्रांच्या विषयी तो विचारला जाऊ शकतो. तर ब्रिक्स गटांची सदस्य राष्ट्र कोणती आहेत. ओके, सदस्य राष्ट्र हे महत्वाचं लक्षात घ्या, ब्रिक्सची सदस्य राष्ट्र. तर आता पहा, सध्या रिसेंट मध्ये आपल्याला पाहायचे किती राष्ट्र आहेत, पुढे आपण ते नोट करतोय आणि सर्वांनी ते लक्षपूर्वक काळजीपूर्वक नोट करायचं. त्याचं कारण हे आहे की लेटेस्ट मध्ये ऍड झालेले परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. अध्यक्षावरून आपल्याला माहिती आहे पहिले जे राष्ट्र आहेत ब्राझील, ओके, त्यानंतर रशिया, यस, त्यानंतर ब्राझील, रशिया, त्यानंतर इंडिया, भारत, त्यानंतर चीन, ओके, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, यस, त्यानंतर साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिका. ही मेन राष्ट्र होती. ज्यावेळेस स्थापना करण्यात आली त्यावेळेस मात्र 4च होते अगदी सुरुवातीची. त्यानंतर 5वं राष्ट्र दक्षिण आफ्रिका ऍड झालं 2010 पासून 2024 पर्यंत, म्हणून 24 मध्ये काही राष्ट्रांचा ऍड झाला. आता 25 मधले आपल्याला नव्याने समावेश झालेले राष्ट्र सविस्तर जाणून घ्यायचं आहे. तर ही 5 प्रमुख राष्ट्र ही ब्रिक्स गटाची होती, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर मित्रांनो मी इकडे लिहितोय, महत्वाचं असेल पुढे कोणते राष्ट्र ऍड झालेली आहेत, तर ते आपल्याला आता नव्याने त्याचा समावेश जो झालेला आहे ती माहिती असणं गरजेचं आहे. ते पाहूया कोणते आहेत. तर 6वं, जरी ही नव्याने राष्ट्र ऍड जरी झाले तर ब्रिक्सचं पुढे मग त्यांच्या अध्यक्षावरून ते पुढे वाढत गेलं का नाव, नाही, तर ब्रिक्सच हेच नाव असणार आहे. नावात काही बदल नाहीये या संघटनेमध्ये, मात्र आपल्याला ती राष्ट्र नव्याने ऍड झालेली माहिती असणं गरजेचं आहे. तर इराण आहे, ओके, त्यानंतर इजिप्त, ओके, त्यानंतर असेल इथिओपिया, ही नवे राष्ट्र आहेत. त्यानंतर UAE, संयुक्त अरब अमिरात, UAE, त्यानंतर लास्ट वन आपण म्हणू आता नव्याने 2025 मध्ये इंडोनेशिया, ओके, इंडोनेशिया. असे 10 राष्ट्र आहेत. यात प्रामुख्याने आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची, 2 राष्ट्र त्या ठिकाणी ब्रिक्सनं त्यांना म्हणजे समावेश करून घेण्यासाठी आमंत्रित केलं गेलं होतं, मात्र त्या एकाने नकार दिला आणि एक सध्या वेटिंगला आहे. सध्या मात्र प्रॉपर 2025 मध्येच 10 ही सदस्य राष्ट्र आपल्याला पाहायला मिळतात. ते 2 राष्ट्रांचे मी उल्लेख करेन. या ठिकाणी अर्जेंटिनाला ब्रिक्सनं त्या ठिकाणी समावेश होण्यासाठी आमंत्रित केलं होतं, मात्र अर्जेंटिनाने सरळ नकार दिला आणि ब्रिक्स राष्ट्रांचा आम्ही सदस्य होऊ इच्छित नाही असं त्यांनी सांगितलं. आणि दुसरं म्हणजे सौदी अरेबियाने या परिषदेमध्ये उपस्थिती लावलेली होती, मात्र त्याने म्हणजे औपचारिकपणे ते सहभागी झालेले होते, परंतु सदस्य राष्ट्र म्हणून आणखीन त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. म्हणून प्रामुख्याने जर पाहायला गेलं आपल्याला तर ही काही राष्ट्र आहेत या ठिकाणी सदस्य राष्ट्र आपल्याला पाहायचे. सुरुवातीला ही 5 आणि त्यानंतर परत 5 ही राष्ट्र ऍड झाल्या कारणाने आता सदस्य संख्या ब्रिक्सची आपल्याला 10 असल्याचं दिसून येतं. फक्त नव्याने ऍड झालेली राष्ट्रांबद्दल विचारलं गेलं तर ही मात्र नव्याने सदस्य राष्ट्र झालेले कोणते राष्ट्र आहेत ही माहिती असावं. नाही आहेत असं विचारलं गेलं कोणते, तर हे याबद्दल आपल्याला नोट करणं गरजेचं आहे. ब्रिक्स गटाची सदस्य राष्ट्र, ओके. यानंतर हा टॉपिक अभ्यासत असताना पुढील टॉपिक पाहण्याच्या आधी याबद्दलचीच आणखी एक माहिती आपल्याला ऍड करायची आहे. थोडक्यात पार्श्वभूमी आपण नोट करून घेऊ. यस, मी इथेच मेन्शन करेल. तर पुढचा टॉपिक म्हणजे याबद्दलची माहिती थोडक्यात, तर ब्रिक्स राष्ट्रांची पहिली परिषद, ओके, पहिली परिषद. ब्रिक्स राष्ट्र आपलं टायटल असल्यामुळे मी पुन्हा ब्रिक्स सारखं मेन्शन न करता डायरेक्ट
पहिली परिषद असा उल्लेख करेन तर कुठे आयोजित करण्यात आली होती? 2009 वर्ष देखील लिहितो मी, 2009 या वर्षी कोणत्या ठिकाणी? एकतेरिनबर्ग. ओके, या ठिकाणी ही परिषद कुठे आहे? ते रशिया या देशात ती आयोजित करण्यात आली होती. आणि 2010 मध्ये मात्र ब्रिक नावाने आयोजित करण्यात आली होती की 2010 मध्ये मात्र नंतर रशिया, तुम्हाला सांगितले ब्राझीलचा आफ्रिकेचा समावेश झाला आणि ब्रिक्स नावाने ही परिषद पुढे आयोजित केली जाऊ लागली. तशा पद्धतीने एक सविस्तर अशी थोडक्यात महत्वपूर्ण माहिती म्हणून आपण या ब्रिक्स राष्ट्रांच्या परिषदेविषयी 17वी समिट जी आहे, 16 आपण पाहिली 17वी समिट जी आहे तर ब्राझील मधील रिओ दी जानेरो या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. एक महत्वाचा टॉपिक म्हणून आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये जो परीक्षेसाठी जे काही क्वेश्चन विचारले जातील तर याच माहितीवरती ते असणार आहेत, त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही हे लक्षात घ्या. काल एक आपण समिट पाहिले, त्यामुळेच आपण एक म्हणजे हळूवारपणे पुढे जातोय. टप्प्याटप्प्याने प्रत्येक सेशनमध्ये आपण 2 ते 3 टॉपिक घेतो. त्याचं कारण की तुम्ही ते अभ्यासावर रिव्हिजन करावं आणि ते तुम्हाला सारखे रिव्हिजनच्या नंतर प्रश्न उत्तरे अधिक तुम्ही सोडवावेत त्याची. त्यामुळेच आपण त्या अशा पद्धतीने पुढे जातोय. म्हणूनच आपला रोज सेशन असेल, म्हणजे कमी जरी माहिती आपण 2-3 टॉपिक घेऊन जरी सामोरे येत असलो तरी देखील आपलं रोज सेशन असणार आहे. त्या माध्यमातून सर्व घडामोडी परीक्षेपर्यंत आपल्या कव्हर होतील. या 2025च्या लक्षात घ्या. पुन्हा एकदा मी मेन्शन करतोय, व्यवस्थित नोट करा. परीक्षाभिमुख माहिती आपल्याला ती पूर्ण पुढे महत्वपूर्ण ठरणार आहे. यस, तर या परिषदेनंतर दुसरा एक टॉपिक आजच्या भागात घेऊन आलो आपण, तो म्हणजेच यावर्षी महत्वाची स्पर्धा, टेनिसच्या काही स्पर्धा असतात, ग्रँड स्लॅम स्पर्धा. तर विम्बल्डन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. मित्रांनो, सध्या अमेरिकन ओपन सुरू आहे 2025ची, म्हणजे आणि वर्षातील सर्वात शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते अमेरिकन ओपन, ती सध्या सुरू आहे. ती संपन्न झाल्यानंतर लगेच तेही आपण ऍड करून घेऊ आणि या वर्षातल्या 4ही ग्रँड स्लॅम स्पर्धा टेनिसच्या याविषयीची माहिती घेऊ. मात्र परीक्षेमध्ये साधारणपणे आपल्याला 2 वरती जास्त फोकस करायचा आहे. एक म्हणजे ही विम्बल्डन स्पर्धा, याविषयीचा प्रश्न नक्कीच परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आणि दुसरी स्पर्धा म्हणजेच आता अमेरिकन जी लेटेस्ट आता संपन्न होईल. या टेनिसच्या 4 प्रकारच्या ग्रँड स्लॅम स्पर्धा, त्याबद्दल आधी जाणून घेऊया. तर पहिली स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन, जी साधारण जानेवारी महिन्यात खेळवली जाते. दुसरी स्पर्धा जी आहे तर ती फ्रेंच ओपन, मेच्या एंडिंगला स्टार्ट होते आणि ती जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपन्न होत असते. तिसरी जुलै महिन्यात ही स्पर्धा म्हणजेच विम्बल्डन, ज्याबद्दलची आपण माहिती आजच्या भागात घेणार आहोत. आणि चौथी शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा ती म्हणजेच अमेरिकन ओपन, जी साधारण सप्टेंबरमध्ये भरवली जाते. म्हणजे ऑगस्ट एंडिंग किंवा सप्टेंबरमध्ये संपते, पण सप्टेंबर हा महिना साधारण त्या ग्रँड स्लॅम स्पर्धेचा. असे 4 प्रकारच्या ग्रँड स्लॅम स्पर्धा. यानंतर याचे काही कोडचे प्रकार देखील आहेत, कोड ते मेन्शन करूच आपण. आणि प्रत्येक स्पर्धेबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्यात मी विम्बल्डन पासून स्टार्ट केलं. आधीच्या 2 ज्या स्पर्धा आहेत त्याबद्दल आपण शेवटी जाणून घेऊच नंतरच्या लेक्चरमध्ये, आपल्या सेशनमध्ये. मात्र इथे 2025च्या विम्बल्डन स्पर्धेबद्दल नोट करून घेऊया. तर यामध्ये तुम्हाला 2 खेळाडू दिसत आहेत. या ठिकाणी ही जी खेळाडू आहे पोलंड या देशाची आहे. ओके, आणि हा जो खेळाडू आहे तो स्पेन या देशाचा आहे. सॉरी, नेक्स्ट वन जो आहे तर तो इटली या देशाचा खेळाडू आहे. ठीक आहे, त्यांची नावे मेन्शन करू आपण. तर इगा स्वेंटेक नावाची पोलंडची खेळाडू हिने विम्बल्डन 2025च्या महिला एकेरीचं विजेतेपद त्या ठिकाणी पटकावलेलं आहे. दुसरीकडे आपण यानिक सिनर बद्दल जाणून घेऊ. यानिक सिनर हा इटलीचा खेळाडू आहे. कारकिर्दीतल्या या दोघांनीही पहिल्यांदाच या विम्बल्डन स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं आहे. ग्रास कोर्टचं पहिलंच विजेतेपद. कोर्टचा प्रकार असतो तेही आपल्याला माहिती असावं. तर विम्बल्डनच्या ग्रास कोर्टवरील विजेतेपद मिळवणारे त्यांचं पहिलंच विजेतेपद दोघांचेही. इटलीचा यानिक सिनर हा दिसतोय तुम्हाला पुरुष एकेरीत विजेतेपद, आणि महिलांमध्ये त्या ठिकाणी इगा स्वेंटेक किंवा श्वानटेक म्हणा, श्वेटेक म्हणा, उच्चार वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला ते दिसतील, परंतु जे सोयीस्कर असेल आपल्याला ते लक्षात ठेवण्यापुरतं ते सोपं असेल. इगा लक्षात ठेवा, ते आणखीन बेटर, सोपं एकदम. ओके, तर इगा स्वेंटेक आणि यानिक सिनर यांनी 2025च्या विम्बल्डन स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं आहे. जाणून घेऊ परत एकदा माहिती थोडक्यात व्यवस्थित पहा. तर 2025ची विम्बल्डन स्पर्धा टायटल आपण पाहिलं. प्रमुख विजेते कोण? एक सुरुवातीला आपण पुरुष महिलाबद्दल जाणून घेऊया. महिला विजेते कोण आहेत ते? विजेते आणि उपविजेते आपल्याला माहिती असावं. कोणाचा पराभव करून विजेतेपद मिळवलं त्यासाठी, तर ते नोट करू शकता. व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्यायचं सर घ्या मित्रांनो, लगेच काढून, आणि ते तुम्हाला ते रिव्हिजनलाही सोपं पडेल. अदरवाईज लेक्चर अटेंड करताय, रिव्हिजनही करण्यासाठी पुन्हा एकदा युट्यूबवरती सरळ सेवा द ऑफिसर YPM हे चॅनल जॉईन करा. अधिक तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, ते शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून परीक्षाभिमुख माहिती आपल्याकडे ते असणार आहे. ओके, तर तुम्ही कधी परत एकदा या चॅनलवरती येऊन नंतरही लेक्चर अटेंड करू शकता, पाहू शकता. ओके, तर विजेती ठरलेली होती महिला एकेरीमध्ये या ठिकाणी इगा स्वेंटेक. ओके, इगा स्विअनटेक म्हणा, स्विअनटेक म्हणा, पोलंडची खेळाडू. येस, देश लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारतात लक्षात घ्या.
आपण प्रश्न उत्तराच्या स्वरूपात माहिती घेणं जास्त गरजेचं आहे, जेणेकरून ते आपल्याला फायदेशीर ठरेल. यामध्ये आपल्याला प्रामुख्याने लक्षात काय घ्यायचं आहे, 2025च्या विम्बल्डन स्पर्धेचं महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं? इगा स्विएंटेक. क्वेश्चन असा असेल, विम्बल्डन स्पर्धेचं विजेतेपद मिळवणारी इगा स्विएंटेक कोणत्या देशाचं प्रतिनिधित्व करते, असाही प्रश्न असेल त्या ठिकाणी. त्यामुळे आपलं देशाचं नाव माहिती असणं गरजेचं आहे. कोणाचा पराभव करून? ओके, दोनच खेळाडूंची नावे लक्षात ठेवायची आहेत, महिला एकेरीत, पुरुष एकेरीत. तर या स्पर्धेमध्ये अमेंडा या खेळाचा अमेंडा अमेरिकेची खेळाडू आहे. येस, ॲनिमिसोवा असं नाव आहे त्या खेळाडूचं. अमेंडा ॲनिमिसोवा असा खेळाडू या खेळाडूचा पराभव करीत त्या ठिकाणी विम्बल्डन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे इगा स्विएंटेकनं, आणि ती खेळाडू आहे अमेरिका या देशाची. ओके, महिला एकेरीतील आपण जाणून घेतलं, ठीक आहे, महत्वाचं. त्यानंतर या स्पर्धेचं विम्बल्डन स्पर्धेचं आजवरच्या इतिहासामध्ये सर्वाधिक वेळा विजेतेपद जर कोणी पटकावलं असेल महिला एकेरीमध्ये, तेही नोट करून घेऊ आपण. ओके, सर्वाधिक वेळा विजेतेपद या ग्रँड स्लॅम स्पर्धेचं. ओके, महिला एकेरी इथे मेन्शन करतोय, लक्षात घ्या. त्या खेळाडूचं नाव आहे मार्टिना नवरातिलोवा. मार्टिना नवरातिलोवा ही खेळाडू आहे अमेरिका या देशाची. देश लक्षात ठेवायचं आहे. सर्वाधिक वेळा विम्बल्डन स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या महिलेने पटकावलं? महिला एकेरीबद्दल बोलतोय, पुन्हा लक्षात घ्या, हे विसरायला नकोय आपल्याला. आपण कन्फ्युजन होतो बऱ्याचदा. विजेतेपद जरी इगा स्विएंटेकने मिळवलं असलं तरी असा विचारला क्वेश्चन चुकून की सर्वाधिक वेळा विम्बल्डन स्पर्धेचं महिला एकेरीतील विजेतेपद कोणी मिळवलं असतागायत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये, तर हे नाव लक्षात ठेवायचंय म्हणून ते आपण ऍड करतोय. मार्टिना नवरातिलोवा हे अमेरिका देशाची खेळाडू आणि हिने तब्बल 9 वेळा या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं आहे मित्रांनो. ओके, 9 वेळा या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं आहे. यस, तर एक महत्वाची माहिती म्हणून आपण महिला एकेरीविषयी आपण या ठिकाणी नोट केलेली आहे. त्यानंतर जाणून घेऊया पुरुष एकेरी. ओके, पुरुष एकेरी यामध्ये कोणी जिंकलं पहा. विजेता कोण ठरला, उपविजेता कोण, हे देखील आपल्याला पाहायचं आहे. विजेता ठरलेला आहे, आत्ताच आपण नाव त्याचं सांगितलं, त्याचं फोटो तुम्ही चित्रात पाहिलात, त्यानुसार ते आपल्या लक्षातही राहील. तो म्हणजे इटलीचा खेळाडू यानिक सिन्नर याने या स्पर्धेचं पुरुष एकेरीतील विजेतेपद मिळवलेलं आहे. कोणत्या देशाचा आहे तो? लक्षात घ्या, देश महत्वाचा इटली या देशाचा आहे. आणि उपविजेता म्हणजेच त्याने कोणाचा पराभव करून हे या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं, हे देखील आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. तर कोणाचा? कार्लोस अल्कराजचा. कार्लोस अल्कराज या खेळाडूचा पराभव करून या स्पर्धेचं त्याने विजेतेपद मिळवलं. आणि हा जो खेळाडू आहे तर तो स्पेन या देशाचा आहे. ओके, स्पेन या देशाचा कार्लोस अल्कराज, त्याचा पराभव. मग पुन्हा एकदा पुरुष एकेरीचं सर्वाधिक वेळा विजेतेपद कोणी मिळवलं हे देखील नोट करून घेऊ थोडक्यात. सर्वाधिक वेळा विजेतेपद यस, कुठलं? पुरुष एकेरीचं. आतापर्यंत विम्बल्डनच्या इतिहासामध्ये सर्वाधिक वेळा या विम्बल्डन स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या खेळाडूच्या नावे आहे हे देखील आपल्याला माहिती असावं, त्यामुळे तेही नोट करणं गरजेचं. तर जसं आपण महिला एकेरीबद्दल जाणून घेतलं त्याचप्रमाणे सर्वाधिक वेळा पुरुष एकेरीत कोणी जिंकला असेल तर रॉजर फेडरर. ओके, रॉजर फेडरर ज्याने नुकतीच काही वर्षांपूर्वी टेनिसमधून निवृत्ती घेतली. एक स्टार खेळाडू म्हणून आपण टेनिस विश्वातला, आणि त्याने नुकतीच निवृत्ती घेतलेली होती रॉजर फेडररने. याने सर्वाधिक वेळा, हा कोणत्या देशाचा आहे? स्वित्झर्लंड. ओके, स्वित्झर्लंड या देशाचा खेळाडू आहे आणि त्याने तब्बल 8 वेळा या स्पर्धेचं सर्वाधिक वेळा विजेतेपद त्याच्या नावे आहे. तर एकूणच अशा प्रकारची माहिती म्हणून आपण या स्पर्धेविषयीची इथे नोट केलेली आहे. महत्वाची असेल महिला एकेरी, पुरुष एकेरी, साधारणपणे परीक्षेमध्ये ते विचारलं जातं. सर्वाधिक वेळा कोण विजेते आहे ते देखील आपण या ठिकाणी नोट केलेलं आहेच. हे आपल्याला ध्यानात घ्यायचंय, लक्षात घ्यायचंय. महत्वाचा असेल तो भाग. विजेता उपविजेता मात्र विसरायला नको. आता हे कायमचं तुमच्या लक्षात असायला हवं, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये कोणत्याही परीक्षेत सरळ सेवेच्या किंवा आगामी काळात पोलीस भरतीची एक्झाम होत आहे, या सर्व परीक्षेकरिता विम्बल्डन स्पर्धा ही महत्वाची स्पर्धा असेल टेनिसच्या 4 ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी. त्यामुळे आपल्याला या स्पर्धेबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. यस, ओके. पुढचा टॉपिक घेण्याच्या आधी आपण पुन्हा एकदा या स्पर्धेबद्दलची थोडक्यात आणखीन पार्श्वभूमी नोट करून घेऊ. 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा तुम्हाला मी आता जे मेन्शन केलेल्या आहेत त्याबद्दल आणखीन थोडंसं आपण खोलात जाऊया, ज्याच्याबद्दल परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात. थोडक्यात जे काही प्रश्न क्रिएट होतात त्याबद्दलची माहिती घेऊ. समजा या 4 ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी सर्वात जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा कोणती असं असेल तरी ते माहिती असावं. ओके, तर विम्बल्डन बद्दल आपण माहिती घेतोय, थोडंसं आपण नोट करून घेऊ. ठीक आहे, तर 2025ची ही कितवी स्पर्धा होती? 2025ची एकूणच 138वी स्पर्धा होती. 138वी स्पर्धा हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, विम्बल्डन स्पर्धेबद्दल. त्यानंतर विम्बल्डन स्पर्धेची
सुरुवात कधी झाली. ओके, सुरुवात कधी झाली. 1877 मी ब्रॅकेटमध्ये मेन्शन करतो. सर्वात जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा ही माहिती असू द्या. सर्वात जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा. यस, महत्वाची माहिती मित्रांनो. परीक्षा घेऊन हे काय बदलणारा भाग नाही आहे. फक्त विजेते उपविजेते ते चेंज होतील आणि एडिशन या ठिकाणी फरक होत राहील. म्हणजे पुढच्या वर्षात 39, 140 वगैरे असं. ठीक आहे, ते लक्षात घ्या. सुरुवात 1877 सर्वात जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा. यानंतर कोर्ट. ओके, मग टेनिसचे काही कोर्ट आहेत. तर या कोर्टवरती म्हणजे कोणत्या कोर्टवरती, ग्रास कोर्टवरती विजेतेपद कोणी मिळवलं असाही प्रश्न आला तर मग आपण गडबडायला नको. आपल्याला माहिती असावं ग्रास कोर्ट म्हणजेच काय, तर विम्बल्डन स्पर्धा. ओके, हे मात्र इथे चुकायला नको आणि आपण विसरायला नको. नाहीतर आपलं ग्रास कोर्ट म्हणजे आता कोणती स्पर्धा असेल बाबा ही आपल्याला माहितीच नाही आणि खेळाडूंची नावे तर आपल्याला पर्यायामध्ये दिसत आहेत. मग त्यामध्ये आपण कन्फ्युजन होतो आणि उत्तर आपलं चुकीचं ठरतं. म्हणून आपल्याला ते माहिती असणं आवश्यक आहे की कोर्ट कोणत्या कोर्टवरती ही स्पर्धा खेळवली जाते. तर ग्रास कोर्ट. ओके, ग्रास कोर्टवरती ही स्पर्धा खेळवली जाते. आणि त्याचबरोबर वर्षातील एकूणच जर सिक्वेन्स माहिती करून घ्यायचं असेल तर वर्षातील तिसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा. तिसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा. यस, तर पहा सविस्तर अशी माहिती. ग्रास कोर्ट जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा 1877 ला सुरुवात. 138वी स्पर्धा होती. त्याचबरोबर तुम्हाला जे कोर्टचे प्रकार माहिती असावेत, बाकीच्या स्पर्धांबद्दल आपण ते नोट करू त्यावेळेस ते येईलच. मात्र इथे आणखी एक पॉईंट थोडासा ऍड करायचा आहे आपल्याला. तो म्हणजेच या ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धांच्या बाबतीत माहिती घेत असताना जे तुम्हाला मी सिक्वेन्सली सांगतोय, कदाचित सिक्वेन्सही विचारला गेला, पहिली कोणती, दुसरी कोणती, तिसरी, चौथी कोणती, तर त्यानुसार आपल्याला माहिती असलेलं खूप बेस्ट राहील. आणि त्या स्पर्धा कोणत्या कोर्टवरती खेळल्या जातात हे देखील आपण थोडक्यात इथे मेन्शन करूया शॉर्टमध्ये. ओके, मी ते लक्षात घ्या. हे सर्व तुम्ही नोट करू शकता आणि तुम्हाला ते परीक्षेसाठी उपयुक्तच ठरेल. तर पहिली स्पर्धा जी आहे तर ऑस्ट्रेलियन ओपन. ओके, ऑस्ट्रेलियन ओपन. थोडंसं झाला असेल तुमचा भाग, त्यामुळे मी हे नोट केलं असणार आहे तुम्ही. ठीक आहे, त्यामुळे कट करतोय, पुढे जाऊ आपण. तर पहिली स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन. फक्त कोर्टचे प्रकार लक्षात घ्या. तर ती कोणत्या कोर्टवरती खेळली जाते. हार्ड कोर्ट. ओके, हार्ड कोर्ट. सेकंड वन फ्रेंच ओपन. या फ्रेंच ओपनला मित्रांनो रोलँड गॅरोस हे देखील एक नाव आहे. रोलँड गॅरोस हे नोट करू शकता. रोलँड गॅरोस या नावाने देखील ही स्पर्धा भरवली जाते. फ्रेंच वैमानिक होते रोलँड गॅरोस, यांच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केली जाते. एकमेव स्पर्धा ज्याला एक दुसरंही नाव आहे असं म्हणू आपण, कारण परीक्षेमध्ये फ्रेंच ओपन सोडून रोलँड गॅरोस स्पर्धेचं कोण विजेतेपद आहे असे विचारलं तर ते माहिती असावं म्हणून ते नोट करतोय आपण. तर फ्रेंच ओपन स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन जी आहे हार्ड कोर्टवरती खेळली जाते. फ्रेंच ओपन स्पर्धा जे रोलँड गॅरोस या नावाने ओळखली जाते ती स्पर्धा क्ले कोर्टवरती खेळली जाते. क्ले कोर्ट प्रकार म्हणजेच लाल मातीवरती खेळवली जाते. ठीक आहे, आता आपण विम्बल्डन पाहिलं, सांगा तुम्ही मेन्शन करा. विम्बल्डन. यस, विम्बल्डन स्पर्धा कोणत्या कोर्टवरती खेळवली जाते. ग्रास. जस्ट लेटेस्ट माहिती घेतली आपण. आणि लास्ट वन चौथी अमेरिकन ओपन. दिसतंय सर्वांना, अमेरिकन ओपन ही जी स्पर्धा आहे पुन्हा एकदा हार्ड कोर्टवरती खेळवली जाते. ओके, फर्स्ट अँड लास्ट लक्षात ठेवले सोपं. पहिली आणि शेवटची ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन ही हार्ड कोर्टवरती स्पर्धा भरवली जाते, खेळवली जाते. आणि फ्रेंच आणि विम्बल्डन ग्रास, फ्रेंच क्ले कोर्ट. अशा प्रकारे टेनिसचे काही कोर्टचे प्रकार हे आपण इथे नमूद केलं. बाकी या दोन स्पर्धेबद्दल आपण नंतरच्या लेक्चरमध्ये जाणून घेऊ, विजेते उपविजेते. आता मात्र तयारी करा. सध्याला लक्षात ठेवायचं आपल्याला येणाऱ्या काही प्रश्न उत्तरे असणार आहेत मित्रांनो, त्याचा सराव अधिकचा करून घ्यायचा. आणि परीक्षेकरिताही महत्वाची ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणजे ओळखली जाते ती म्हणजेच विम्बल्डन स्पर्धा 2025ची. या स्पर्धेबद्दल नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, तर ही माहिती या दुसऱ्या टॉपिक मध्ये. यानंतर आजच्या भागातला तिसरा टॉपिक जो आपण अधूनमधून आता परीक्षेपर्यंत म्हणू एखादा 2 लेक्चर गॅपने तो कंटिन्यू करणार आहोत, तो तुम्हाला अभ्यासायचा आहे, तो म्हणजेच दिनविशेष बद्दल. साधारणपणे वन लाइनर क्वेश्चन आपल्या परीक्षेमध्ये जे विचारले जातात तर कुठला दिवस कधी साजरा केला जातो त्यामुळे आपल्याला ते माहिती असणं आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने आपण दिनविशेषला आता सुरुवात करत आहोत. तर दिनविशेष जानेवारी तर डिसेंबर पर्यंत टील म्हणजे पूर्ण 12 महिन्याच्या दिनविशेष जे आपल्याकडे एकत्रितरित्या तुमच्याकडे असतील, त्यामुळे तेही व्यवस्थित नोट करत चला. आजच्या भागात मात्र आपण जानेवारी या महिन्यातले दिनविशेष पाहणार आहोत. असंच एखाद्या 2 लेक्चरच्या गॅप नंतर पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रत्येक महिन्यातले दिनविशेष अभ्यासू. आज जानेवारी, नंतर मग फेब, नंतर मार्च, अशा प्रकारे कनेक्ट राहा. अधिकच या चॅनलशी जोडले जा आणि त्यानंतर तुमच्या मित्रांनाही जास्तीत जास्त चॅनल हे मित्रांनो शेअर करा. तुम्ही देखील सबस्क्राईब करा चॅनल आणि
परीक्षाभिमुख माहिती या ठिकाणी या चॅनलवरती तुम्हाला नक्कीचपणे म्हणजे निश्चितपणे मिळत जाईल. आणि पुढे आता करंट अफेअर्स आपलं लेक्चर डेली सुरूच आहे, मात्र इतरही आणखीन काही आपले विषय घेऊन इतर तुम्हाला तज्ञ प्राध्यापक त्या ठिकाणी पुढे येतीलच आणि त्याही माध्यमातून तुम्हाला परीक्षाभिमुख माहिती या ठिकाणी या चॅनलवरती मिळणार आहे, लक्षात घ्या. आणि जास्तीत जास्त चॅनल मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करत चला. तर दिनविशेष जानेवारी या महिन्यातले आपण प्रामुख्याने या ठिकाणी पाहू. काही महत्वाचे पहा, एखाद्या दिवसाचा जर विचार केला गेला तर अनेक दिनविशेष आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी बरेचसे, परंतु आपल्याला परीक्षाभिमुख जेमतेम 8 ते 10 दिनविशेष प्रत्येक महिन्यात असतील. काही ठिकाणी 5 ते 7 महत्वाचे असतील, काही ठिकाणी 8 ते 10, काही ठिकाणी 10 ते 12 त्यापेक्षा अधिक असतील. हे सर्व परीक्षेला विचारले जाणारे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर आजच्या भागात जानेवारी महिन्यातले आपण सुरुवात करतोय दिनविशेष. तर त्यामध्ये प्रामुख्याने महत्वाचा पहिला दिनविशेष 3 जानेवारी, सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारी हा दिवस महिला शिक्षिका दिन, स्त्री मुक्ती दिन म्हणून तो साजरा केला जातो. एक एक नोट करू आपण, व्यवस्थित तुम्ही नोट करा. महिला शिक्षिका दिन, आणि हे पहा म्हणजे यामध्ये काय होईल, तुमच्याकडे हे एकत्रितरित्या असेल आणि तुम्हाला ते परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल आणि यात काही बदल होणार नाही. काय होईल तर ऍडिशन होईल, ते ऍडिशन आपण करत जाऊ. एखादा दिन विशेष नुकतंच आत्ताच आपण पाहतोय त्या ठिकाणी आयुर्वेद दिन म्हणून 23 सप्टेंबर हा दिवस साजरा केला जावा असं भारत सरकारनं त्या ठिकाणी अनाऊन्स देखील केलेलं आहे. ओके, असे काही दिन विशेष पुढे येणार. उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगितलं, लक्षात घ्या. पुढील काळामध्ये ते परीक्षेमध्ये विचारले देखील जाणार आहे. 23 सप्टेंबर आयुर्वेद दिन म्हणून तो साजरा केला जाणार आहे 2025 या वर्षापासून. तर असे काही दिनविशेष पुढे ऍड होणार आहेत, ते आपल्याला पाहायचे आहेत. मात्र जे ठराविकपणे आहेत ऑलरेडी त्यात काही बदल होणार नाही, त्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित नोट करायचं, हे लक्षात घ्या. तर 3 जानेवारी महिला शिक्षिका दिन किंवा स्त्री मुक्ती दिन म्हणून तो सर्वत्र साजरा केला जातो. ओके, स्त्री मुक्ती दिन म्हणून तो साजरा केला जातो. त्यानंतर सेकंड वन या महिन्यातला महत्वाचा दिनविशेष तो म्हणजे 6 जानेवारी. ओके, तुमच्यापैकी काही जणांना वाटेल आणखी कुठला तरी एक दिवस तुम्ही ऍड करू शकाल मध्ये, अहो सर हे पण आहे, परंतु लक्षात घ्या आपण मी आधी तुम्हाला सांगितलं महत्वाचं परीक्षा अभिमुख असलेलेच जे परीक्षेला मोस्टली चान्सेस आहेत ते विचारले जाऊ शकतात, तेच दिनविशेष या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर 6 जानेवारी या दिवशी पत्रकार दिन म्हणून तो साजरा केला जातो. ओके, पत्रकार दिन. बाळशास्त्री जांभेकर समाजसुधारक, थोर समाजसुधारक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन जो आहे तर 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचं कारण म्हणजे 1832 मध्ये त्याने आपलं पहिलं मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र, पहिलं साप्ताहिक त्या ठिकाणी स्टार्ट केलं होतं, ते म्हणजेच दर्पण या नावाचं, आणि त्याचमुळे त्यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानंतर पुढं 9 जानेवारी एक दिवस आहे, महत्वाचा आहे तो देखील. ओके, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिन, भारतीय प्रवासी दिन किंवा प्रवासी भारतीय दिन म्हणून तो साजरा केला जातो. यस, पुढील असेल 10 जानेवारी महत्वाचे दिनविशेष परीक्षाभिमुख. त्यानंतर 10 जानेवारी हा जो दिवस आहे तर तो विश्व हिंदी दिन किंवा जागतिक हिंदी दिन म्हणून तो साजरा केला जातो. इथे काही दिनविशेष आपल्याला अभ्यासात असताना हे लक्षात घ्यायचं आहे की काही दिनविशेष आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणि राष्ट्रीय स्तरावरती जे साजरे केले जातात त्यातला फरक स्पष्ट करून घ्यायचा आहे. काही मोजके म्हणूया की 5 ते 7 किंवा 7-8 दिनविशेष असे असतील की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ते साजरे केले जातात, त्याबद्दलची आपल्याला माहिती घ्यायची. तर त्याच धर्तीवरती हा दिनविशेष लक्षात घ्या. 10 जानेवारी हा दिवस विश्व हिंदी दिन म्हणून तो साजरा केला जातो. त्याचबरोबर 14 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय हिंदी दिन म्हणून देखील साजरा केला जातो, हे लक्षात घ्यायचं आहे. आपण सप्टेंबर महिन्याच्या दिनविशेष मध्ये ते त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोतच, मात्र इथे तुम्हाला प्रामुख्याने लक्षात घ्यायचं आहे विश्व हिंदी दिन हा 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो. आणि आता राष्ट्रीय हिंदी दिन असेल तर 14 सप्टेंबर हे लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेमध्ये इथेच गल्लत होते, विश्व हिंदी दिन विचारतात आणि 14 सप्टेंबरकडे आपण वळतो, कारण आपल्याला हिंदी दिन बऱ्याच जणांना माहिती असतो 14 सप्टेंबर राष्ट्रीय हिंदी दिन आहे, मात्र याकडे बऱ्याच जणांचं दुर्लक्ष होतं, मात्र ते आपल्याला होऊ द्यायचं नाही. याकरिता व्यवस्थित त्या नोट करायचं आहे. 10 जानेवारी विश्व हिंदी दिन म्हणून तो सर्वत्र साजरा केला जातो. यानंतर जो क्रमांक आहे तो आपण पुढे कंटिन्यू करू, तो तुमच्या परीने द्या आणि नोट करा. 5वा जो दिनविशेष असेल यानंतर या महिन्यातला महत्वाचा 12 जानेवारी तो म्हणजे राष्ट्रीय युवा दिन किंवा युवक दिन, राष्ट्रीय युवक दिन, युवा दिन म्हणून तो साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांची जयंती हा दिवस 12 जानेवारी. त्याचबरोबर 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. ज्याप्रमाणे मगाशी आता सांगितलं की 10 जानेवारी बद्दल आपण मेन्शन केलं होतं की विश्व हिंदी दिन आणि राष्ट्रीय हिंदी दिन दोन्हीतला फरक समजून घेतला, त्याचप्रमाणे राष्ट्रीय हिंदी दिन त्या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरती 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून तो साजरा केला जातो किंवा युवा दिन, आणि आंतरराष्ट्रीय युवा दिन जो आहे तर तो 12 ऑगस्ट हे लक्षात घ्यायचं आहे. त्या ऑगस्ट महिन्यामध्ये येऊनच जाईल पुढं. यानंतर 14 जानेवारी हा दिनविशेष प्रामुख्याने या दिवशी जागतिक भूगोल दिन म्हणून तो साजरा केला जातो. जागतिक भूगोल दिन. यस, नंतर नेक्स्ट असेल
15 जानेवारी या दिवशी 2 दिन विशेष पाहायला मिळतात. एक आर्मी डे, ओके, आर्मी डे, तिन्ही सैन्य दलाचे दिवस आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 15 जानेवारी आर्मी डे, त्यानंतर 8 ऑक्टोबर हवाई दल दिन आणि 4 डिसेंबर नौदल दिन. ते पुढे त्या महिन्यात येईलच, तरी देखील तुम्हाला तिन्ही सैन्य दलाबद्दल इथे मेन्शन केलं तेही नोट करू शकता, महत्वाचं असेल तेही. ओके, तर आर्मी डे, लष्कर दिन जो आहे भारताचा, आर्मी डे 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. त्याचबरोबर भारताला ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी पहिलंच पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 15 जानेवारी राज्य सरकारच्या वतीने त्या ठिकाणी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं, राज्य क्रीडा दिन म्हणून तो साजरा केला जातो, हे एक महत्वाचं. ठीक आहे, यानंतर 6 आपण पाहू. खाशाबा जाधव यांनी फिनलँडमधील हेल्सिंकी या ठिकाणी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पहिलं कुस्ती या क्रीडा प्रकारात पहिलं कांस्य पदक मिळवून दिलं होतं कांस्य पदकाच्या रूपाने, ते लक्षात ठेवायचंय. तर त्यामुळे राज्य क्रीडा दिन 15 जानेवारी रोजी तो साजरा केला जातो. यानंतर 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिन, महत्वाचा दिन विशेष. अलीकडेच 1-2 वर्षापूर्वी याची घोषणा करण्यात आली. मोठ्या प्रमाणात तो आता भारतभर साजरा केला जातो, त्यामुळे ते नोट करा. नेक्स्ट वन असेल 23 जानेवारी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. काय म्हणून साजरा केला जातो हा दिवस? पराक्रम दिन म्हणून तो सर्वत्र साजरा केला जातो. यानंतर पाहूया नेक्स्ट वन, महत्वाचा असेल, मी ते पुढे देतो त्याच कारण असतो. 8वा दिन विशेष. यस, 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून तो साजरा केला जातो, राष्ट्रीय बालिका दिन. यानंतर 9वा दिन विशेष मध्ये, आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून जानेवारी महिन्यातला सर्वात महत्वाचा दिवस जो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन, निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस, राष्ट्रीय मतदार दिन म्हणून तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परीक्षेला महत्वाचा असेल, तो नक्कीच पुढील काळामध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा, महत्वाचा दिन विशेष. आणि त्यानंतर 26 जानेवारी आपल्याला माहिती आहे प्रजासत्ताक दिन, त्यामुळे तो इथे नोट करत नाहीये, सोपा दिन विशेष लक्षात असेलच तो. 31 जानेवारी आपण पाहू, लास्ट वन, या महिन्यातला महत्वाचा जागतिक झेब्रा दिन. काही प्राण्यांचे दिन विशेष असतात, त्या प्राण्यांच्या संवर्धनाकरिता, रक्षणाकरिता मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात, ते आपल्याला पुढे पाहायचंच आहे. तर जानेवारी महिन्यातल्या बद्दलची माहिती घेत असताना प्राण्यांच्या विषयी एक झेब्रा दिन 31 जानेवारीला तो साजरा केला जातो. साधारणपणे एक 10 दिन विशेष आपल्याला पाहायला मिळतात. जर पाहायला, मी तुम्हाला आधी सांगितलं 8 ते 10 दिन विशेष एखाद्या महिन्यात आहेत, तर त्यात परीक्षा भिमुख आपल्याला नोट पाणी किंवा इतर गोष्टींचा विचार करणं म्हणजे अगदी चुकीचीच गोष्ट. 30 दिवसांपैकी तर जानेवारी महिन्यातला महत्वाचे दिन विशेष प्रश्न तिथं आलेला आपल्याला पाहायला मिळतो. जसं की परत भारताचा या ठिकाणी आजच्या भागात कव्हर केलेला आहे, काही परीक्षाभिमुख ज्याला म्हणू आपण. तर सर्वांनी ते व्यवस्थित नोट करा, रिव्हिजन करा, जेणेकरून दिनविशेषवरती एखादा दुसरा प्रश्न आला तर नक्कीच मित्रांनो या माहितीतला तो असणार आणि तुम्हाला तो परीक्षेमध्ये अधिकचे गुण मिळवून देण्याकरिता महत्वपूर्ण ठरेल. तर आजच्या भागात इथेच थांबू. काही महत्वाच्या छोट्याशा चालू घडामोडीनंतर आपण पुढील भागामध्ये लगेच भेटणारच आहोत.